नमस्कार मंडळी, मी नाथराम माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनल करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आतापर्यंत कुडाळ तालुक्यातील म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील आंबेरी गावातील ही आपण शाळा बघतोय आणि या शाळेच्या ठिकाणीच बाजूला मैदानावरती नाट्यप्रयोग आहे। भोंगळे येथील रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ या नाट्यमंडळाचा भैरव जादूगर या नाट्यमंडळात या नवोदित कलाकारांनी नेमक्या कोणत्या भूमिका साकारल्या आहेत। नवोदित म्हणजेच ज्यांनी वेशभूषा रंगभूषा हे भूमिका दशावतारचे जे कलाकार आहेत ते करत आहेत। तसंच नटवर्य नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन तसंच कलेश्वर दशावतार नाट्यमंडळातील सुद्धा काही कलाकार या ठिकाणी रंगभूषा वेशभूषेसाठी त्यांना मदत करण्यासाठी आलेले होते। आणि या नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग आहे भैरव जादूगर। या नाट्यप्रयोगातील त्यांच्या भूमिका कोणकोणत्या कलाकारांनी कोणकोणत्या कशा रीतीने सादर केल्या तसंच नाट्यप्रयोगातील काही भाग या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा सिंधुदुर्ग मी नाथराम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। चला तर पूर्ण हा नाट्यप्रयोग जाणून घेऊयात। देवगुरु बृहस्पति भाषण करतील, गणगंधर्वप्रमाणे गायन करतील, अष्टरंभांप्रमाणे नृत्यही करतील, असा या गणपती गजानन तुला शुभ आणि मंगलचा आशीर्वाद। तथास्तु तथास्तु तथास्तु।
कल्याण होईल असा या गणपती गजाननाचा तुला शुभ आणि मंगलदेचा आशीर्वाद मी घालून माझ्या स्वस्थाला नाट्य ठिकाणा ग्रामीण अभिवादन करून प्रभावी कन्या नाट्य ठिकाणा ग्रामीण अभिवादन रामेश्वर दशवता नाट्य मंडळ भावने मातृभाई म्हणून तुमच्या समोर सगळी सादर आम्हाला घरपात भैरव चालू भैरव चालू भैरव चालू भद्रवले कलाकार गणपती संतोष पुरी राधा कन्या राकेश केळकर राणी कन्यावत संदेश पालव युवराज चंद्रशेखर सचिन पालव सेनापती अक्षय परत नारद आनंदपुरा परत भैरव अशोक पुरी एकी नाना पालव विभागकर संतोष भोरे आणि सगळी परत वच्चू अभिषेक भोरे विजय पालव म्हातारी आनंदबुवा परत संगीतकार सुमधुर संगीतकार हरमनी वादक थोडा उर्फ शंकर सावंत पटवार सुधीर सावंत सागरक्षण सर्वेश पुरी विजय सागर रामेश्वर मौली रखवता नाट्यमंडळ भावनगरी विजय सागर रंगभूषाने एकभूषा महिला परत देवेश परब यतीन वरण श्रीकांत हरवंत रामजी साई उत्तर समोर संगम साईसर सागरगंगे रामेश्वर दशवता नाट्यमंडळ भावनगरी 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 गणपत भैरव चालू भैरव चालू भैरव चालू दशावतार नाट्यमंडळ घावनळे मातकनवाडी या नाट्यमंडळातील कलाकार आपल्यासोबत आहेत. नाव तुमचं? अशोक धुरी. अशोक धुरी धुरी आपल्यासोबत आहे. आणि आजच्या नाट्य प्रयोगामध्ये तुमची भूमिका काय आणि तो कसा आहे? नाटकाचं नाव काय? भैरव जादूकार. भैरव जादूगार. आणि ह्याच्यात तुमची भूमिका? भैरव जादूकार करतोय. आणि तो कसा आहे साधारण? तो म्हणजे एक असा डोंबारी घराण्यातला आहे आणि त्याने असं म्हणजे लोकांनी त्याला छळलेलं आहे आणि त्यामुळे तो भैरव म्हणजे जादू करायला तो त्या तत्पर झाला. ओके. आणि अशा स्वरूपाची तो कोणत्या नगरीवर हे करतो किंवा काय प्रमाद घडवतो राजकर्त्यावर असा प्रसंग काय आहे? राजा चंद्रभानूवर म्हणजे एक मारझोड जाते आणि त्यानंतर युवराज पण आहे आणि देव म्हणून वेतादेव आहे. अशा स्वरूपाचं आहे. थोडक्यात हे नवोदित युवा कलाकार आहे आणि त्याला माझा संदर्भ मिळाला यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ घावनळे या नाट्यमंडळातील कलाकार आहेत. नाव तुमचं? संतोष झोरे. संतोष झोरे आहेत. हे एक स्वतः डबल बारी बुवा सुद्धा आहेत आणि आता नाट्यप्रयोगामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. ही भूमिका तुमची काय आहे? कशा रीतीने सादर करताय? ही भूमिका म्हणजे काय आहे? ही एक पिशाच जेव्हा आमचे जेव्हा अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण होतात. कुठेतरी आमचं अपहरण होतं, त्याच्यात आम्ही मृत्यू होतो. त्यांचा आमचा पुनर्जन्म म्हणजे हा पिशाच. आणि ही भूमिका तुम्ही या नाट्यप्रयोगात करत आहे. म्हणजे कोणता प्रसंग आहे या नाट्यामध्ये? वेताळ देवतेची आम्ही भक्ती करतो. वेताळ देवते आम्हाला एक वरदान देते, त्याच्यातनं आमचा जन्म झालेला असतो. ओके. तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग विनायक यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी या रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ घावनळे या नाट्यमंडळातील कलाकार आहेत. नाव तुमचं? माझं विजय गोविंद पालव. विजय पालव. आणि या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका काय आहे? वेताळाची आहे. वेताळाची भूमिका. साधारणतः भक्त किंवा काय कसा प्रसंग आहे या नाट्यप्रयोगामध्ये? प्रसंगामध्ये एक वेताळाची भूमिका मी निभावत आहे. तर भैरव म्हणून जादूगार आहे. तो माझी भक्ती करतो आणि मी त्याच्यावरती प्रसन्न होतो, त्याला वरदान देतो आणि बाकीच्यांचे म्हणजे थोडक्यात क्रोध न
नृत्य करून त्यांचे हालहाल करतो. त्याच्यानंतर माझे धावा करतात. त्याच्यानंतर मी तिथं जाऊन त्यांच्यापासून सुटका करतो. ओके, धन्यवाद तुम्हाला. माझा सिंधुदुर्ग विनायक यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. हे कलाकार आहेत. नाव तुमचं? नाना रामचंद्र पालव. नाना पालव आहेत. आणि या नाट्यामध्ये तुमची भूमिका काय होती? चेटकिनीची भूमिका म्हणजे कशी आहे? कोण? वेताळाच्या सानिध्यात असणारी. वेताळाने आज्ञा केली की जायचं. वेताळाने आज्ञा ह्याला केली असते भैरव मला हाक देणार की मी जाणार. ओके ओके. तुम्हाला माझा सिंधुदुर्ग विनायक यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. या दशावतार नाट्य मंडळातील कलाकार आहेत. नाव तुझं? माझं नाव साईश आनंद परब. साईश परब. गाव कुठचा तुझा? घावनळे. घावनळे गावचा परब. आणि कितवीला शिकतोयस तू? मी 4थीला शिकतोय. कुठची शाळा? कोशिवाडी. त्या शाळेत शिकतोय. आणि इयत्ता 4थीमध्ये असणारा हा बालकलाकार आहे. आणि दशावतारकडे आपल्याला बघायला मिळतोय. आजचा नाट्यप्रयोग आहे, त्याचं नाव काय? नाटकाचं नाव काय? भैरव जादूगर. आणि तुझी भूमिका काय त्याच्यातली? पिशाच्च तू सादर करतोय. दशावतारात तुला आवड कशी काय निर्माण झाली? काय आमच्या इथे पहिलंच नाटक केलं तेव्हा मला घेतलं म्हणून तेव्हा माझी आवड निर्माण झाली. तुमच्या गावात पहिलं नाटक केलेलं? ओके. आणि तुला आता शाळेत वगैरे सरस्वती पूजनला वगैरे नाटक वगैरे करतो का नाही? करतो. खरंच तुला माझा सिंधुदुर्ग विनायक यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पाहतोय रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ घावनळे या नवोदित नाट्यमंडळासाठी भूमिका दशावतार नाट्यमंडळाचे हे सर्व कलाकार या ठिकाणी आहेत. देवेश कुडव आहेत, तारी आहेत, तसंच किरण नाईक आहेत. म्हणजे हे दशावतार कलाकार नवोदित कलाकारांना कशा रीतीने मदत करतायत, प्रोत्साहन करतायत. ही जी आपल्या महाराष्ट्राची किंवा मराठीची संस्कृती आहे आणि दशावतार ही पहिली संस्कृती समजली जाते आणि ती जोपासण्यासाठी हे सर्व कलाकार नवोदित कलाकारांना सुद्धा प्रोत्साहन करत असताना आपल्याला बघायला मिळतात. देवेश कुडव आपल्यासोबत आहेत. ही जी कंपनी नाट्य कंपनी नवीन नाट्यप्रयोग सादर करते, बघून त्यांची उत्सुकता बघून काय वाटतं? एक तुमचा अनुभव? आम्हाला सुद्धा आनंद वाटतो की आमच्याप्रमाणे इतरही नवीन कलाकार तयार होतात. कारण ज्याप्रमाणे आम्हाला प्रोत्साहन देऊन जुन्या कलाकारांनी आम्हाला रंगभूषा किंवा वेशभूषा हे शिकवत रंगभूमीवर आम्हाला पुढे आणलं, त्याप्रमाणे इतरही कलाकार आमच्याप्रमाणे तयार होतात. या गोष्टीचा आम्हाला देखील आनंद आहे. धन्यवाद. तसं आपल्यासोबत किरण नाईक सुद्धा आहेत. या ठिकाणी जी भूमिका करत असतात भूमिका नाट्य मंडळामध्ये, हे बघून तुम्हाला काय वाटते? साधारणतः नवोदित युवा वर्ग दशावतारकडे वळतोय, काय वाटते? चांगली गोष्ट आहे. कारण कसं आहे, दशावतार हे क्षेत्रात बरेचसे आता जी पिढी आहे ती मोबाईल वगैरे किंवा इंटरनेट या युगात असतात. त्यामुळे आता ही कलाकार ही कला जोपासत आहे हे आमच्यासारख्यांना स्वाभिमान आहे. कारण दशावतार ही कला आता याच्या पुढे सुद्धा तशी चालू राहतं हे बघून आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि अशीच कला ही असेच कलाकार निर्माण व्हावे. आपली कोकण ही दशावतारचे शान आहे आणि हे आपली कोकणात मुंबईपर्यंत ही कला पोचली आणि ज्याच्या विदेशातही पोचणार आहे. आणि हे कलाकार अशा जर चालू राहिले तर नक्कीच आपली कला ही मोठी नक्कीच होणार आहे. ओके, धन्यवाद. तसं आपल्यासोबत रावजी सुद्धा आहे, त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. हे युवा कलाकार या ठिकाणी मगाशी तुमच्यासोबत यतीन वारंग सुद्धा होते, पण आज नाट्यप्रयोग त्यांचा असल्यामुळे ते आपल्या नाट्यप्रयोगासाठी गेले आहेत. हे बघितल्यानंतर हा त्यांचा जो काही संसार आहे दशावतार कला जोपासण्याची त्यांची ती उत्सुकता आहे युवा वर्गाची, कसं वाटतंय तुम्हाला? खूप सुंदर सादरीकरण. हे युवा कलाकार आहेत, त्यांना रंगवताना पण खूप मजा आली. आणि आम्ही सुद्धा प्रथमतः दशावतार शिकताना आम्हाला सुद्धा एक मोठे कलाकार रंगवायला वगैरे यायचे. आज ते आम्ही त्यांचा वारसा पुढे चालवतो आहे. खूप आनंद वाटतो. ओके, धन्यवाद. तुम्हाला सुद्धा तुमच्या भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग विनायक यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत हे कलाकार आहेत दशावतार कला, त्यांची आपण ओळख करून घेऊया. नाव तुमचं? नमस्कार, आनंद सुरेश परब, घावनळे. आणि हे दशावतार मध्ये काम करतायत. तसं डबल बारीचे बुवा सुद्धा आहेत. आजच्या नाट्यप्रयोगात तुम्ही कोणकोणत्या भूमिका केलेल्या आहेत? आजच्या नाट्यप्रयोगात मी प्रथमतः नारदाची भूमिका केली, त्याचनंतर मी म्हातारीची पण भूमिका केली. नारदाची भूमिका करत असताना तो प्रसंग नेमका काय होता? नारदाची भूमिका प्रथमतः केली ना, त्यावेळी राज्यात कोण असुर मातला आहे हा विषय फक्त घेऊन तुम्ही प्रसंग केला. राजापर्यंत तुम्ही गेला होता. आणि आता ही जी म्हातारी आहे ती काय नेमकी आहे? ही म्हातारी जी आहे ना, ती एका भैरवने सोडलेली आहे. चटकींच्या रूपात पहिली सोडली होती, त्यानंतर चटकींचं रूप म्हातारीने घेतलं आणि म्हातारीच्या रूपात ही आता राज्यामध्ये प्रवेश करून प्रवेश करून अपहरणाचा विषय आहे. महाराणीचा त्या अपहरणासाठी
राजाला कुठेतरी फसवण्याचा प्लॅन आहे. ओके, निश्चितच तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मिनात वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सोबत रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ घावनळे या नाट्यमंडळातील कलाकार आहे. नाव तुमचं? सचिन पालव. सचिन पालव आहे. आणि आजच्या नाट्यप्रयोगात तुमची भूमिका काय आहे? माझी भूमिका म्हणजे युवराज आहे, चंद्रशेखर म्हणून, राजांचा बंधू म्हणून माझी भूमिका आहे. म्हणजे काय त्याच्या जीवनावर काय प्रसंग असतो? काय जीवनावर प्रसंग म्हणजे त्याचे बंधू असतात राजा, म्हणजे कुठचंही कारण जाणून न घेता, आपल्या बंधूची कोणतीही बाजू जाणून न घेता त्याला एक शासन करतात, हद्दपार करून टाकतात त्याला, आणि त्याला एक मारहाण करतात. तो विनवणी करत असतो त्यांना की आपलं काहीतरी एक गोष्ट ऐकून घ्या, आपली कुठचा तरी एक प्रसंग ऐकून घ्या. पण दादा कुठची गोष्ट ऐकून न घेता त्याला हद्दपार असतात. आणि नंतर जेव्हा त्या दादांना कळतं तेव्हा दादा आणि युवराज हे एकत्र येतात. अशी माझी त्या नाट्यामध्ये भूमिका आहे. ओके, निश्चित तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मिनात वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सोबत रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ घावनळे या नाट्यमंडळातील कलाकार आहेत. नाव तुमचं? संदेश पालव. आजची या भैरव जादूगार नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका काय आहे? माझी भूमिका महाराणीची आहे. नाव तिचं आहे चंद्र. साधारणतः ही भूमिका कशी आहे? प्रथमतः ती यशवंत समाजात राहत असते, पण तिचे पती असतात त्यांचा भाऊ युवराज, तो वेगळ्या मार्गाला. ओके, अशा स्वरूपाची आहे. आणि ही जी वेशभूषा आहे, रंगभूषा आहे, ती करण्यासाठी तुम्हाला मदत कोणी केली? बंड्या परब आपल्यासोबत आहेत. ही जी पूर्ण साडी वगैरे जी आहे, त्याच्यानंतर रंगभूषा जी आहे, वेशभूषा आहे, ती करण्यासाठी स्त्री अभिनय कलाकार सध्या भूमिका दशावतार नाट्यमंडळामध्ये कार्यरत आहेत. बंड्या परब हे आहेत. ही साकारत असताना ह्या स्त्री अभिनय कलाकाराकडे बघून तुम्हाला काय वाटलं की हा कलाकार कशा रीतीने कार्य करतोय, आणि आजचा पूर्ण नाट्यप्रयोगाच्या बाबतीत यांची जी उत्सुकता आहे ती बघून काय वाटते, काय सांगाल? एकच सांगेन, सध्या दशावतारामध्ये म्हटलं तर प्रथमतः पुरुष पार्ट करायला जास्त उत्साही असतात. बरोबर. स्त्रीपात्र करायला कोण बघत नाही, म्हणजे लाजतात वगैरे असं काही, कोण असं चिडवतात किंवा काय बोलतात त्याच्यामुळे. पण हे जे आमचे सहकारी आहेत किंवा शेजारच्याच गावाचे म्हणा, कारण या घावनळे गावाशी मामा भाषेचं माझं नातं आहे, कारण माझा मामा घावनळेमध्ये आणि माझं दशावतार शिक्षण घावण्यामध्येच झालं. माझे गुरु बबन घावणकर यांनी पूर्ण दशावतार कला मला शिकवली. रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ घावनळे असं त्यांचं मंडळ आहे. बरीच वर्षांनी त्यांनी स्थापित केलं, बरेच कलाकार त्यांनी घडविले. त्याप्रमाणे मी सुद्धा त्यांच्याच कृपा आशीर्वादाने घडलो. आणि आता जी वेशभूषा केली ती मी माझ्या मनापासून केली, कारण कोणीतरी कलाकार होऊ दे अशी आमची सुद्धा इच्छा आहे. कारण दशावतार कला जिवंत राहिली पाहिजे, तर असे कलाकार होणे गरजेचं आहे. आणि स्त्री अभिनय करण्यासाठी काही जण उत्सुक नसतात, काही जण कंटाळतात, पण यांचा उत्साह बराच मला दिसतो. कारण नाट्यप्रयोग आणि सुंदर त्यांचं भाषण सुद्धा चांगलं आहे, आवाज सुंदर आहे त्यांचा, आणि त्यामुळे वेशभूषा करायला मला बरं वाटलं. आणि ते सुद्धा खुश झाले की वेशभूषा चांगली केली असं म्हणाले. अशी वेशभूषा कोणी अजूनपर्यंत केली नव्हती. ते पात्र कसं मी दिसतो, सर्वजण एकदम नाव काढतात किंवा बरेच प्रेक्षक आहेत ते वा सुंदर दिसतं असं म्हणजे त्यांना सुद्धा आवडलेलं आहे. तुमच्या सरांबद्दल काय सांगाल? सरांबद्दल सांगावं तेवढंच खूप कमी आहे, कारण सर एकदम फेमस म्हणजे त्यांनी खूप असं मला मार्गदर्शन केलं, कसं काय बोलायचं, कशी असे चांगल्या प्रकारे असं त्यांनी केलं. ओके, धन्यवाद तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी दोघांनाही माझा सिंधुदुर्ग मिनात वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. दशावतार नाट्यमंडळातील कलाकार आहेत. नाव तुमचं? अभिषेक झोरे. ह्या नाट्य प्रयोगामध्ये भूमिका काय आहे? वसूची. कसा आहे वसू? हा रागीट, अत्यंत रागीट स्वभावाचा राजाला मनात ठेवलेला आहे. हां, त्याचं काम आहे की तो राजा अपराध करेल, मारणे त्याचं काम आहे. जो अपराध करेल त्याला मारण्यासाठी हा आहे. तुला या माझा सिंधुदुर्ग मिनात वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच हे डबलवारीचे बुवा आहेत, बुवा आनंद परब.
डबल बारी किंवा भजनं दररोजची सांभाळत नाट्यक्षेत्राकडे कसं काय वळलात, काय सांगा? प्रथमतः म्हणजे भजनाची आम्हाला खूपच आवड आणि त्याच करून नाटकाची पण आवडच आहे. आणि ह्या नाट्य क्षेत्रात कशाला घुसलो म्हणजे आमचं एक भजन मंडळ आहे, रामेश प्राकृतिक भजन मंडळ अवनय मातकनवाडी. हे सर्व युवा कलाकार आहेत आणि त्यांना आवड नाटकाची निर्माण झाली. मग एक विषय निर्माण झाल्यावर एक नाटकाचा संच लोकराजा सुधीर करिंगर यांनी अजर्मन केलेला भैरव जादूगर हा एक संच घेऊन आम्ही नाट्य बसवलं सर्वांनी, त्याची प्रॅक्टिस केली आणि एक नाट्य निर्माण झाली. आम्ही एक दोन प्रयोग केले आणि आता त्यामुळे आम्हाला नाटकाची सर्वांना आवड निर्माण झाली. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद म्हणजे पहिला जेव्हा आमचा प्रयोग झाला आमच्या भावनामध्ये तेव्हा 500 ते 700 लोक आमचा नाटक पाहण्यासाठी आलेले. एक पहिल्या नाट्यप्रयोगाला आम्हाला 12-13 हजार रुपये बक्षीसच झालेलं. त्याच्यामुळे सर्व कलाकारांना एक आवड निर्माण झाली नाट्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे आता मुंबईला पण आमचा प्रयोग झाला आणि आता इथे आता प्रयोग झाला. ओके, तुम्हाला या नाट्यक्षेत्रामध्ये खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आमच्या प्राणवन प्रियमाने अशा पवित्र आणि पुण्यशाली उज्जैनच्या मायभूमीला आमचा पुनश्च एकदा मानाचा मुद्दा. ज्या पवित्र अशा सरदार घरानं आमचा जन्म झाला त्या सरदार घराची शान राखण्यासाठी, कुळाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी, राष्ट्रहिताचे मजबूत कंकण हातात धरून जगेंता या राष्ट्रासाठी आणि मरेंता या राष्ट्रासाठी या गोदांत दिशेने चालू आमच्या राजधानीत प्रवेश केला. सामान्य सैनिक म्हणून सैन्यात दाखल झालो. राजांनी आमचे केलेले मोठे पराक्रम पाहून सैनिकांचा सरदारांचा राष्ट्रातील कोणता चढला या राष्ट्रावर चढावड करण्यासाठी कशा प्रकारची म्हणून आम्ही संपूर्ण राष्ट्राला कडेकोट पहारा दिला. मुंगीशिवाय या राजधानीत कोणीही प्रवेश करू शकणार नाही एवढा कडेकोट बंदोबस्त आम्ही संपूर्ण राष्ट्राला केला. पण राष्ट्रातील कोणताही चांदा या राष्ट्रात आला नाही आणि या राष्ट्रातील याचा अर्थ तो परकीय नसून स्वकीय आहे. युवतींचा अपमान करणारा चंदा तो या राष्ट्रात आहे. यासाठी आम्ही कसून चौकशी सुरू केली. परंतु आमचे सारे पराक्रम ज्यावेळी संपले, आमचे हात जेव्हा खाली घेतले तेव्हा आम्ही पूर्णतः निराश झालो. परंतु निराशा आम्हाला स्वीकार याची सारी जबाबदारी आम्ही आमच्या गुप्तहेरांकडे सोपवली आणि गुप्तहेरांनी काढलेल्या नाही यातील एकही अक्षर तू कथन करू नकोस. जीव जिंदगी संपली तरी तर याला योग्य तो मार्ग दाखवण्याचं कार्य तुझं. कोणत्या नाही कोणत्या प्रकारे याला तुलाच पायबंद घालावं लागेल. राजाची मातून देखील गोष्ट आताचा राजा तू वाट पाहत असेल नाही. विश्वाच्या पोटी सामावली गेली. त्याच्या इच्छेशिवाय वृक्षाचा एक पर्वत देखील आणू शकत नाही. हे महान भगवान तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी हा उत्तरी नगरीचा राज करता राजा चंद्रकेतू संविनय प्रणाम करतो. संविनय प्रणाम करतो. देवा दृश्य फरक होऊया तुझा आशीर्वाद कोणाचा समाधान झालं. आज पावलं वर्षे या राजधर्म सभेच्या ठिकाणी धन्यवाद. लक्ष 84
देवतेने आम्हाला घडवूया हो लेखनी अंकुशरी नका ही राजकारणा चित्रे आम्ही आमच्या हातीदारांकडे धर्मार्थ कर्माणी वंश हे मानवी जीवनाचे चार पुरुषार्थ आम्ही आमच्या उमेदवारांकडे आणि या वंश निघालीच्या लाख प्रजाजनांना योग्य रीतीने न्यायदान देण्याचं कर्तव्य आम्ही करतो पण हे भगवान प्रथमतः तुझा आशीर्वाद घ्यावा नाहीतर नंतर आमच्या धर्मसभेला सुरुवात करावी याच्यासाठी हे महामहिम भगवान हे कमळायला हे लक्ष्मीकांता महिमाना तुझ्या चरणी संविधान करा नारायण नामाची मंत्राणी या पृथ्वीवरती आपलं स्वागत असतं
भक्तांच्या भक्तरक्षणाची निजावी ज्याने आपल्या कंठी धारण केली. एवढंच नव्हे तर त्यांच्या गायनानं अगदी हरिहर ब्रह्मादी काही मान अडवला होता. तर इंद्र धुवाणी प्रल्हाद या तिघांचं गुरुत्व त्यानं स्वीकारलं. अशा हे थोर भाषा तुझ्या पूजारी पवित्र करणे हा उदयी नगरीचा राज करता तरी देखील आमच्या मनाचा हवापासून समाधान झाला नाही. आणि याच्या मुळाचे कारण काय असेल तर हे देवर्षी यावं आज या अतिथी आसनावर आपण विराजमान आहोत. एवढंच नव्हे तर शुद्ध कर्णोदकानं आपले चरण रक्षण यावे या राजकर्ता करणार आहे. पंचफुलांनी आपले चरण पुजण्याचं कार्य या राजकर्त्याकडून घडलं जावं जेणेकरून आम्हाला त्याचं आर्थिक सुख मिळावं याच्यासाठी यावं. देवर्षी आपल्या दोन चरणात सारं विश्व सामावलंय. एवढंच नव्हे तर आपल्या दोन चरणात 12 तीर्थ आहेत. याच्यासाठी आपल्या आशीर्वादाचं अपेक्षा करावं आणि कृपेचं शिरस्तान आमच्या माणीवर राहू द्या जेणेकरून स्वर्ग दोन मोठ्या उंबऱ्याचा वाद आम्हाला होऊ द्या. या शिव आणि नित्य नियमाने आपली सेवा करण्यासाठी राज करता तत्पर झाला. पण आशीर्वादासाठी उंचावले आमच्या राज्यात कुणी आपला उपवर्ग केलेला नाही. देखील आमच्या मला प्रश्न निर्माण होत आहे. देवर्षी मला एक सांगा आपण या ठिकाणी आलात ते सहज होता असं म्हटलं तर सर तसं म्हटलं मोठे माणसं झाले तरी देखील आपलं संक्षिप्त बोललो काय भावार्थ जाणून घ्यावा आम्ही. पण देवर्षी
तर आम्ही आनंदाने स्वीकार केला होता. परंतु या धारदार शब्दाने आमची मान का तोडतायला लागले? काय चुकलंय राजा आमचं? काय चूक झाली आहे? शूरवीरानं समुद्रासारखं उसळायचं असतं. एवढंच नव्हे तर कर्तव्याच्या लाटा बनून किनाऱ्यावर जाण्यात द्यायची असते. समुद्रात पाणी किती आहे याला महत्व नाही, तर ते पाणी किनाऱ्यापर्यंत किती पोहोचते याला महत्व असते. राजे, किनाऱ्याच्या फक्त वाळूची पर्वा न करता आम्ही किनाऱ्यावर किनाऱ्याच्या छातावर आम्ही धडकलो. त्याचप्रमाणे आमच्या जीवाची पर्वा न करता आमची संपूर्ण जीवन या राष्ट्रासाठी वाढले. असं असताना तुमच्या मुखातून अशा प्रकारचे उद्गार कधी झाले गेले. परंतु आज अशा प्रकारचे शब्द उच्चारून परंतु मान का तोडताय? काय राजप्रसादे निघून दादांचे शब्द ऐकले, स्वकर्तव्य बाजूला चढणारी राजप्रसादापर्यंत आमचे झालं. पण हो, कोण कारणातून दादाने मला इथपर्यंत पाठवून केलाय प्रथमता जाणून घ्यावं. नाट्य असतो कोण कारणातून दादाने मला इथपर्यंत पाठवून केलाय प्रथमता जाणून घ्यावं. वीर आणि शौर्याने परपूर्ण शुभाने मंगलाचे करिता आशीर्वाद द्यावा. शुभाने मंगलाचे करिता आशीर्वाद द्यावा. तुला आशीर्वाद बळ बळ म्हणणारे आज माझे दादा, कौतुकाची साथ मिळाली पाठीवर देणारे माझे दादा, तुरंतचे लगतचे गाल बुच्चे घेणारे आज माझे दादा. दादा, आशीर्वाद नव्हे तर एकच लक्ष प्रहार केला. तुला एक सगळा कोणाच्या अहिल्या मार्गाने तुमचा बंधू चंद्रशेखर वाटचाल करू लागलाय. ते आशीर्वाद न देता तुम्ही एकच लक्ष प्रहार केला. तुम्हाला या गोष्टीचा अचंबा वाटला असते. नित्य नियमानं बाळ चंद्रशेखर म्हणून आम्ही तुम्हाला जवळ देत होतो. आज तुम्हाला शासन केलंय आणि याच्या मुळाची कारण काय असते? हो, याच्या मुळाची कारण काय असते? चंद्रशेखर एकाच मातेचा पुढे म्हणजे तुमच्या आणि आमच्या वया बरंच अंतर. त्यामुळे काळाने ते गाव घातले का ते गाव शोधण्यासाठी प्रथम आमच्या राज्याची राजधुरा सांभाळणारे आमचे पिताश्री आणि आमच्या पिताश्रींचे होय आमच्या पिताश्री. आणि त्यानंतर आपली माता होय आपली माता होय. अरे काय म्हणून या वृक्षाला आणि खर्च पाणी घातलं. एके दिवशी हा वृक्ष वटवृक्ष होईल. होय, हा वृक्ष कल्पवृक्ष होईल आणि त्याची फळे तू त्या योग्यतेचा लागतील आणि म्हणून तुला शासन कर. होय, तुला शासन कर. शासन हो, आणि ते देखील तुमच्या युवराजला शासन दाखव. यावेळी राज्याचा राज्यकर्ता आहे. जर का तुला शासन केलं नसेल ना, आजची तरुणाई हे बिघडणार आहे. आणि याच्यासाठी तुला शासन कर कोणतं असते तर बालपणापासून आजपर्यंत तुमचा शब्द म्हणजे तळहातावरच्या म्हणून जर तुम्ही हक्क पाळत असता तर मुलाला देत असाल
राज्याचा युवराज जरी असला तरी त्याला शासन आहे व्हायला. माझी अट अशी मोठी नाहीये भैरवा, माझा नैवेद्य मला पाहिजे. भैरवा, माझा नैवेद्य प्रतिनिधी नसू येणाऱ्या अवकाशाच्या मध्ये कळी माझा नैवेद्य माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्यासाठी माझा नैवेद्य आहे तो एक गुळाचा खडा, एक नारळ, एक पीस केळी, दिली देवा, एक पीस वडे हा गोडा नैवेद्य झाला. मी थाळ नैवेद्य माझ्या सानिध्यात असणारी ती पिशाच्या त्यांच्यासाठी लागणार आहे तो मांसाहारी नैवेद्य. माझा मांसाहारी नैवेद्य आहे तो एक वर्षाचा एक मुठभर सिंहाचा बकरा आणि काजळ आणि कुंकुम. हे काजळ कुंकुम मला नसू माझी सानिध्यात असणारी ती अवगती त्यांच्यासाठी काजळ आणि कुंकुम दिला देवा. माझा नैवेद्य माझा प्रतिनिधी माझा नसतो. माझ्या येणाऱ्या अमाशामध्ये तरी उलटून जाण्यापर्यंत माझा नैवेद्य माझ्यापर्यंत पोहोच झाला पाहिजे. तुझा हा देव झाला पण देवा ज्या ज्या वेळी या भैरवाला गरज पडते त्याच्या वेळी देवा तुला समयी हा दे माझ्या सानिध्यात असणारी ती चेटकी तुझ्या साहेबासाठी देत आहे.
आणि त्या रेखाच्या साहित्यात असणारी रेती शक्ती 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 काय कामायची स्वामी असं का पाहते मी आपण माझ्या भावाने प्रवेश केला पत्नीचं आधी कर्तव्य आम्ही पूर्ण केलं आपला आशीर्वादही घेतला पण आधी चंद्रवतीला आशीर्वाद का म्हणून स्वामी महाराणी हा याच्याही मुळाशी कारण असते त्याच्या मुळाशी कारण नित्य नियमाने आशीर्वादासाठी उंचावणारा काळ एकाएकी स्तब्ध झाला कारण एवढंच नव्हे तर नित्य नियमाने हास्य वदनाने येणारा राज करता आज खिन्न वदने सुंदरकडे पाहतोय मी पण तेच पाहते आपण खिन्न नजरेने इथं पाहताय पण माझ्या मनाची चिंता तुम्हाला दिसत नाही मी आशीर्वाद मागितला होता पण आपण मला आशीर्वाद चिंता अजूनही वाढू लागली आहे माझी तू चिंतेने चिंताग्रस्त असते प्रश्नार्थ कापून तुझ्या मनात थैमान घालतोय हे आम्हाला देखील मिळत असते पण महाराणी यावेळी काय घडलंय माहितीये का नित्य नियमाने आम्ही गेलो असता त्या ठिकाणी देवर्षी नारद मुनींचं आगमन झालं आणि देवर्षी नारद मुनींनी कथित केलं आणि ते काय असते कोणतरी झालं आपल्या राज्याला उन्मत्त झालाय आणि तो चिंता होती बाळाबाईची चांगली आपली सुरक्षी पण असं कोण आहे आपण महाराणी तुझी चिंता वाढू लागली आहे पण तर तुझ्याही काचाला वेगावरती आणि त्या भागा नसतोय आणि याच्यासाठी तू आम्हाला विचारू नये आणि आम्ही तुला कथित करू नये मोठ्या रणवसंकटात टाकली असतो मला मी जरी राजकर्ता जरी असतो तरी या उत्तर नदीची महाराणी असते वारंवार तुम्हाला इतकी आणि प्रश्न विचारते जादू विद्यात तू पारंगत आहेस अरे माझ्या हातावर वार करून
व्यक्ती आपली ओळख एकच अशी कोणती
माझ्या समान असणाऱ्या वहिनींची सुटका करण्याची आम्ही जात असताना आमचा मार्ग ऐकण्याचं कारण